नाशिक महानगरपालिका प्रभाग 9 मधील रहिवासी असलेल्या हजारो नागरिकांची नावे इतर प्रभागांच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। याबाबत प्रभाग 9 चे नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। नगरसेवक दिनकर पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 8, 10, 11, 26 तसेच सिडको आणि चुंचळे शिवार परिसरातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे। यामध्ये नागरिकांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावणे कठीण होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। लोकसभा, विधानसभा आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकांदरम्यान मतदार याद्यांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या होत्या। या संदर्भात निवडणूक विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवाशांची नावे, मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मोबाईल क्रमांक यासह तब्बल 10,450 मतदारांची यादी प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे। याशिवाय आणखी काही मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील यांचे नाव देखील मतदार यादीत चुकीच्या ठिकाणी समाविष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय। अनेक निवडणुकांमध्ये याच प्रभागात मतदान करूनही त्यांच्या नावाबाबत योग्य ती दुरुस्ती करण्यात आली नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। नागरिकांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, मतदार यादीतील त्रुटी दूर कराव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना या संदर्भात नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, नगरसेविका संगीता घोटेकर, माजी नगरसेवक रवींद्र देवरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घोटेकर यांनी निवेदन दिले। अधिकारी आम्ही सारे लोक वारंवार सांगतोय, SIR सुरू झालाय, तुमच्या मतदार नोंदणीमधल्या जुन्या याद्या रद्द झाल्या आहेत, जुनी यादी रद्द झाली आहे, आता नवीन यादी तयार करण्यासाठी काम चालू आहे। ही यादी तयार झाल्यानंतर पुढचे 20 वर्ष नवीन यादी तयार होणार नाही। या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, तुम्ही हा विचार कराल, मागच्या यादीत माझं नाव होतं, या यादीत तसं नाही आहे, जुनी यादी रद्द झाली आहे। आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 17 ऑगस्ट पर्यंत आपलं नाव आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे। ज्यांचं नाव नसेल त्यांचं नाव कधी येणार नाही। मग अन्नाची योजना बंद, रेशनची योजना बंद, साऱ्या योजना या बंद होणार आहे, कारण आधार कार्ड आणि मतदार कार्डला तुमची योजना जोडणार आहे। तुमचं मतदार यादीत नाव नसेल, मुलाची ऍडमिशन कशी होईल, तुमच्या मुलाबाळांना कसं बेसाबेलतुरीत त्या ठिकाणी योजना मिळेल, तुम्हाला अन्नाची योजना बंद, तुमची महिला बालकल्याण योजना बंद, तुम्हाला समाज कल्याणची योजना बंद। उद्याच्या बेलतरुडीत राहून काही फायदा होणार नाही। घर आहे पण फायदा नाही, कारण मतदारच नाही आहे, हक्कच नाही आहे, ना गावावर हक्क ना मतदारावर हक्क। आणि म्हणून माझी विनंती आहे, बेलतरुडीत राहणारा नागपूर जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की 17 ऑगस्टच्या आत आपला फॉर्म भरून या, आपलं नाव मतदाराचं आहे का चेक करा। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन। अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा। ओके। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील मतदान यादी शुद्धीकरणाचं काम सुरू केलेलं आहे। त्याला SIR असं आपण म्हणतो। आणि ते काम सुरू असताना BLA जे सरकारने नेमलेले ते काम करता, पण पक्षाचे आम्हाला BLO 1 अशी त्या एक BLA मागे सरकारचा एक आमचा पण कार्यकर्ता पाहिजे। तो त्या पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीताई दिवरे, संगीताताई घोटेकर, अमोल पाटील, आम्ही 4ही नगरसेवकांनी 35 BLA 1 आमच्या त्या सरकारच्या BLA बरोबर काम करत आहे। ते 2 महिन्यापासून काम करत आहे, परंतु काम करत असताना 10,950 आमच्या मतदारांची नावं ही प्रभाग क्रमांक 10, 8, 11 अशा ठिकाणी गेलेली, ही सगळी आम्ही प्रूफसह 14/7/2026 रोजी श्रीमती भारदे मॅडम, निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक पश्चिम विधान मतदारसंघ यांच्याकडे आम्ही नेऊन दिलेली। ही प्रत तुम्हाला मी देतो। आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता जे काम चालू आहे, समजा प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे BLA तुमचे, त्यांना या मतदारांना फोन केल्यावर त्यांना सांगा की तुमचं नाव
हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्ही राहतात. तुमच्या नियमाप्रमाणे जो फॉर्म असेल तो भरून तिकडं नाव नोंदवून घ्या. परंतु ते केलं नाही भारती मॅडमनी. म्हणून आज आम्ही भारती आपल्या संगीताताई गोटेकर, रवींद्र धिवरे, बाळासाहेब गोटेकर, गौरव गोटेकर, आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना आणि आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आम्ही जाऊन भेटलो. माननीय कलेक्टर साहेबांनी म्हणजे आयुष प्रसाद साहेब यांनी अतिशय चांगला वेळ दिला आणि त्यांनी भारती मॅडमला सांगितलं, दिनकर पाटील बोलतात ते खरं आहे, ते तुम्हाला काम करावं लागेल. आता दिवस किती राहिले? माझ्या अंदाजे 6 दिवस राहिले. 8/7/2026 पर्यंत ही आत्ताची मुदत आहे. 5 दिवस राहिले. अजून एक हाईट बघा, अमोल दिनकर पाटील प्रभाग क्रमांक 9चा नगरसेवक आहे. त्याचा मतदानाचा त्याला जेव्हापासून अधिकार मिळाला तो तेव्हापासून इथंच नाव आहे. आता नाव कुठं गेलं? राणेनगरला. सांगा बरं, खरंच हे काम चालू आहे का हो या अधिकाऱ्यांचं? म्हणजे आम्ही एवढी मदत करतो, आमचे 35 लोक 2 महिने झाले यांच्याबरोबर काम करतायत. तुम्ही नाशिक महापालिकेची शाळा आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयात तुम्ही जाऊन बघा बरं. आता इतक्याच हे पत्रकार बंधू बोलले का हे अतिशय चांगले नियोजन आहे, 1 नंबर नियोजन आहे, कुठंच नाही जिल्ह्यामध्ये. आणि तिथं आमचे माणसं काम करतायत. जर नगरसेवकांची तुम्ही नावं दुसऱ्या राणेनगरला टाकता, ते मी लक्षात आणून दिलं. म्हणजे केवढी मोठी शोकांतिका आहे. माझी विनंती आहे भारती मॅडमला की तुम्ही सरकारचं काम करता. तुम्ही सरकार शासनाचे माणसं आहात, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात, तुम्ही या मतदारसंघाचे प्रमुख आहात या SRAचे. आता कालसुद्धा एक मिटिंग झाली सातपूर विभागीय कार्यालयात. आम्हाला सकाळी 9:30ला ते विभागीय अधिकारी फोन करतो, 10:30ला मिटिंग. म्हणजे पत्र पाठवलं तसं सरकारने, ते सुद्धा आम्हाला दिलं नाही या विभागीय अधिकाऱ्यांनी सातपूरच्या महापालिकेच्या. म्हणजे लोक फसवताय सरकारला, शासनाची फसवणूक करताय. दररोज एवढंच सांगता का आम्ही SRAच्या मिटिंगला, SRAच्या मिटिंगला. अरे काय करता तुम्ही? तुम्हाला आम्ही 10,950ची यादी दिल्यावर नुसते नावाने दिले. हे कोणत्या मतदार यादीत नाव होतं, त्यांचा फोन नंबर आहे, प्रूफ दिले, तरी तुम्ही काम करत नाही. माझी सरकारला सुद्धा विनंती आहे आणि निवडणूक जे अधिकारी आहे महाराष्ट्राचे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे का यांचं जे कामकाज चालू आहे हे चुकीचं चालू आहे. यांच्याकडून चांगलं काम करून घ्या. संविधानामध्ये मतदारांना त्यांचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळालेला आहे. तुम्ही जर 10,950 10 मतं नाही आणि एक नगरसेवकचं नाव इथंच कायम असताना तुम्ही दुसरीकडे टाकताय, हे चुकीचं चाललेलं आहे. असं होऊ नये म्हणून आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना पण सांगणार आहे मी का साहेब या अधिकाऱ्यांवर, आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा आवाहन केलं आहे मतदारांना पण की तुमचं मतदान जिथं असेल तिथं नोंदवून घ्या. आता ते आधार कार्डला लिंक आहे, कुठेही एकाच ठिकाणी नाव राहणार आहे. म्हणून मतदारांनी पण नागरिकांनी पण आपलं नाव नोंदवून घेतलं पाहिजे. तुम्हाला जेवढ्या सरकारी फॅसिलिटी त्या मिळणार नाही हे मी बावनकुळे सिरा बोलले ते मी ऐकलंय. तुम्ही जेव्हा महसूल मंत्री या राज्याचे म्हणतात, नागरिकांनी पण गेलं पाहिजे. तुम्हाला एकही फॅसिलिटी मिळणार नाही, मग 20 वर्षभर तुमचं नाव नोंदवता येणार नाही. म्हणून प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपलं नाव नोंदवलं पाहिजे. जे कायदेशीर असेल ते फॉर्म भरले पाहिजे, स्वतः गेलं पाहिजे. असं करू नका. नागरिकांनी पण याला प्रतिसाद दिला पाहिजे. 35 लोक आमचं 2 महिने झाले काम करतायत, रिक्षा फिरतायत, होल्डिंग लावले. काल तर 1,000 नागरिकांची मी मिटिंग घेतली, व्यापारी आणि सगळे मंदिराचे ट्रस्टी.
आमचं चौघांचं एवढं काम चालू आहे. आमच्याबरोबर कायम बाळू गोटेकर, रवींद्र दिवरे हे सुद्धा कायम असतात. चारी नगरसेवक आम्ही काम करतो, याची नोंद घ्या. आणि जर एक नगरसेवकचं नाव इथं मतदान केलं असेल दुसरीकडे जातं आणि ते काम जर होत नसेल असे चुकीचं जर मतदार ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.